बिर्याणी बेत, कलिंगडाचा गोडवा आणि एका रात्रीत संपूर्ण कुटुंबच संपलं. दक्षिण मुंबईची पायधुनी हादरली. पण हे केवळ फूड पॉइझनिंग आहे की थंड रक्ताने केलेला घातपात? 7 वर्ष जुन्या एका बंद फाईलने आता पोलिसांची झोप उडवली आहे. पाहूया त्याचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. पायधुनीची ती घाटी गल्ली जिथे 25 एप्रिलच्या रात्री डोकाड या कुटुंबानं नातेवाईकांसाठी मेजवानी ठेवली होती. हसणं खिदळणं झालं, बिर्याणीवर ताव मारला आणि नातेवाईक निघून गेल्यावर रात्री उशिरा या कुटुंबाने फ्रीज मधलं कलिंगड खाल्लं. पण ती मेजवानी ही त्यांची शेवटची मेजवानी ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पहाटे उलट्या जुलाब सुरू झाले आणि पाहता पाहता अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन आणि 2 उमलत्या कळ्या आयशा आणि झैनाबचा मृत्यू झाला. सुरुवातीला कलिंगडातील विषबाधेचा संशय होता, मात्र जसं तपासाचं चक्र फिरलं तसं एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलं. मृत अब्दुल्ला डोकाडिया हे 2019च्या एका मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वाचे साक्षीदार होते. जोगेश्वरीतल्या एका बिल्डरशी संबंधित ते प्रकरण होतं, ज्याची साक्ष 2026 मध्ये म्हणजे याच वर्षी होणार होती. 7 वर्षांनंतर त्या प्रकरणाचा या मृत्यूशी काही संबंध आहे का? साक्ष होऊ नये म्हणून कोणी हे विष पेरलं तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पोलिसांनी केवळ कलिंगडच नाही तर बिर्याणी मटक्याचं पाणी, चटणी आणि सॉसचे नमुनेही तपासणीसाठी पाठवलेत. फूड पॉइझनिंग असतं तर त्याचं अन्नावर ताव मारलेल्या पाहुण्यांना काही झालं का नाही? केवळ घरातल्या चौघांना बळी कसा गेला? हे कोडं आता शवविच्छेदन अहवालावर अवलंबून आहे. एका बाजूला अन्नाचे सॅम्पल्स आणि दुसऱ्या बाजूला 7 वर्षापूर्वीची ती क्राईम फाईल. पायधुनीच्या या वॉटरमेलन केसचा तपास आता गुन्हे शाखेच्या दिशेने वळलाय. अन्नातील विषबाधा ही अनेकांना अपघाती असते, पण जेव्हा मृत व्यक्ती महत्वाचा साक्षीदार असतो तेव्हा संशयाची सुई अधिक टोकदार होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट मधूनच आता या मृत्यूचं गुपित उघड होईल. जेवण सात्विक होतं की त्यात षडयंत्राचं मीठ होतं? सस्पेन्स अद्याप कायम आहे. जुन्या वादाचा हा रक्तरंजित शेवट तर नाही ना? पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्हला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.